हाय हॅलो नमो नमः. मी वैद्य प्रकाश रूपकन्या. मंगेश पाडगावकरांची सांगा कसं जगायचं ही कविता मला अतिशय आवडते आणि तुम्हाला ही खरंच आवडेल, कारण जगण्याचा हा साधा सोपा मंत्र आहे असं मला वाटतं. तर ते असं आहे की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंय ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंय ना. आता शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. आता काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. आता काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. आता सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. केवढं सुंदर ना, केवढं छान ना, आणि केवढं साधं सोपं आणि सरळ. नाही का हा जगण्याचा साधा मंत्र, सांगा तुम्ही.